brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. सर्वोच्च न्यायालयाचा माणिकराव कोकाटेंना सर्वात मोठा दिलासा. सगळीकडे तुम्ही हे बघत असाल, हे वाचत असाल की माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचलीये. पण हेही समजून घ्यायला हवं की त्यांची फक्त आमदारकी वाचलेली नाहीये, तर त्यांना पुन्हा एकदा मंत्री देखील होता येऊ शकतं. आमदारकी कशी आणि का वाचली आणि त्यांना पुन्हा मंत्री का होता येऊ शकतं? सर्वोच्च न्यायालयात असं काय झालं ज्यामुळे माणिकराव कोकाटे, ज्यांनी ऑलरेडी राजीनामा दिलेला आहे, ते पुन्हा एकदा मंत्री होऊ शकतात? तेच या व्हिडिओतनं समजून घेऊया. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. माणिकराव कोकाटेंना 1995 मध्ये बनावट कागदपत्रांच्या मदतीनं शासकीय घर मिळवल्याचा आरोप हा त्यांच्यावर करण्यात आलेला होता. नाशिक सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटेंना दोषी ठरवून 2 वर्षाची त्यांना शिक्षा सुनावली. आता विधिमंडळाच्या नियमानुसार एखाद्या आमदाराला 2 वर्षांची शिक्षा झाली तर आमदारकी रद्द करण्यासंदर्भात काही तरतुदी आहेत. शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर कोकाटेंना अटक होण्याची सुद्धा शक्यता निर्माण झाली होती. मग काय झालं तर सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयानं त्यांची अटकेपासून सुटका करत त्यांना जामीन जो आहे तो मंजूर केला, पण ते गुन्ह्यात दोषी आहेत असंच म्हणण्यात आलं. आता सर्वोच्च न्यायालयात आज नेमकं काय झालं तर मुकुल रोहतगी यांनी सुनावणी सुरू होताच शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी जी आहे ती माणिकराव कोकाटे यांच्या वतीनं केली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि जस्टिस जयमाला बागची यांच्या समोर या याचिकेवरती सुनावणी जी आहे ती पार पडत होती. कोकाटेंची स्थगितीची मागणी न्यायालयानं मान्य केली आणि राज्य सरकारला नोटीस बजावली. या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये माणिकराव कोकाटेंची आमदारकी काढून घेतली जाणार नाही असं न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं, पण त्यांना कुठलंही ऑफिस ऑफ प्रॉफिट भूषवता येणार नाही असं सुद्धा म्हणण्यात आलं आणि इथेच खरं कन्फ्युजन झालंय. आता बघा, कोर्ट काय म्हणालं की आमदारकी रद्द होणार नाही. त्यांनी सरकारला नोटीस बजावली आणि त्याच्या पुढे जस्टिस बागची असं म्हणाले की देयर सीम्स टू बी अ फंडामेंटल एरर इन कन्व्हिक्शन. नॉन डेक्लरेशन ऑफ इन्कम डज नॉट मेक अ डॉक्युमेंट फोर्जरी. म्हणजे काय की दोष सिद्धीमध्येच काही मूलभूत चुका ज्या आहेत त्या आपल्याला बघायला इथे मिळत आहेत. उत्पन्नाची घोषणा न करणं किंवा तुमच्या मालमत्तेबद्दल न सांगणं, उत्पन्नाबद्दल न सांगणं, याच्यामुळे कागदपत्रच खोटी आहेत असं होत नाही. पण हे सगळं म्हटल्यानंतर कोर्टानं हे सुद्धा खूप स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की त्यांना कुठलंही ऑफिस ऑफ प्रॉफिट जे आहे ते भूषवता येणार नाही. आता ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात आणि मग आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल की माणिकराव कोकाटे हे पुन्हा मंत्री होऊ शकतात की नाही. तर an office of profit has been interpreted to be a position that brings to the office holder some financial gain or advantage or benefit. The amount of such profit is immaterial. म्हणजे काय, जे पद व्यक्तीला काही आर्थिक लाभ, फायदा मिळवून देतात किंवा हितसंबंध तयार होतात ते त्याला ऑफिस ऑफ प्रॉफिट असं म्हटलं जातं. मग हा जो फायदा आहे किंवा हा जो लाभ आहे त्याची रक्कम किती आहे हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं नसतं. ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय याची कायद्यात खरं तर स्पष्ट व्याख्या जी आहे ती केलेली नाहीये, पण विविध न्यायालयांच्या निर्णयांमुळे ही व्याख्या गेल्या काही वर्षात तयार झाली आहे. मग तुम्ही म्हणाल की मग तर मंत्रीपद जायलाच हवं किंवा त्यांना पुन्हा मंत्री होताच येऊ नये. पण याच्यामध्ये आणखीन एक ट्विस्ट आहे. आता याच्यात काय म्हटलं गेलंय तर 1964 मध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिट बद्दल असा एक निर्णय झाला की वेदर अ पर्सन होल्ड्स अन ऑफिस ऑफ प्रॉफिट इज द टेस्ट ऑफ अपॉइंटमेंट. म्हणजे काय की कोणाकडे ऑफिस ऑफ प्रॉफिट असेल हे कशाच्या आधारावरती ठरवलं जाईल, त्याच्यासाठीचे काही फॅक्टर्स किंवा त्याच्यासाठीच्या काही गोष्टी आहेत त्या याच्यात सांगण्यात आलेल्या आहेत. आता त्याची नियुक्ती कशी करण्यात आलेली आहे याच्यावरती या सगळ्यामध्ये भर आहे. त्याच्यातला पहिला मुद्दा असा आहे की वेदर द गव्हर्नमेंट इज द अपॉइंटिंग अथॉरिटी हे बघितलं जाईल. म्हणजे सरकारने ही नियुक्ती केली आहे का हे बघितलं जाईल. वेदर द गव्हर्नमेंट हॅज द पॉवर टू टर्मिनेट द अपॉइंटमेंट. म्हणजे सरकारकडे ही नियुक्ती जी आहे ती रद्द करण्याची ताकद किंवा अधिकार आहे का हे बघितलं जाईल. वेदर द गव्हर्नमेंट डिटर्मिन्स द रेन्युमरेशन हे बघितलं जाईल. म्हणजे सरकार जे आहे हे सरकार किती पैसे मिळतात किंवा किती सॅलरी मिळते हे सरकार ठरवेल का हे बघितलं जाईल. आणि व्हॉट इज द सोर्स ऑफ द रेन्युमरेशन हे सुद्धा बघितलं जाईल. आणि द पॉवर दॅट कम्स विथ द पोझिशन हेही बघितलं जाईल. म्हणजे या उत्पन्नाचं स्रोत काय आहे ते बघितलं जाईल आणि या पदाबरोबर
किती पॉवर येते किंवा किती अधिकार येत आहेत ते सुद्धा बघितलं जाईल आणि याच्यावरती ऑफिस ऑफ प्रॉफिट डिसाईड होईल किंवा ठरवलं जाईल असं म्हटलं गेलंय. आता पुढे याच्यात काय म्हटलंय, अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ आर्टिकल 101 आणि आर्टिकल 191(1) ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड MP और MLA म्हणजे एखादा खासदार किंवा आमदार किंवा विधान परिषदेचे आमदार इज बार्ड फ्रॉम होल्डिंग एनी ऑफिस ऑफ प्रॉफिट अंडर द सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे कुठलेही आमदार किंवा खासदार ऑफिस ऑफ प्रॉफिट हे भूषवू शकत नाहीत. द आर्टिकल क्लॅरिफाईज दॅट अ पर्सन शॅल नॉट बी डीम्ड टू होल्ड an office of profit under the government of India or the government of any state by reason only that he is a minister. म्हणजे काय, अगदी थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर याचा बेसिक अर्थ काय होतो की एखादा आमदार किंवा खासदार हा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही ऑफिस ऑफ प्रॉफिट हे त्यांच्याकडे असू शकत नाही. मंत्री असणं हे नफ्याचं पद मानलं जात नाही असं सुद्धा याच्यामध्ये पुढे म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे एक व्यक्ती ही आमदार किंवा खासदार आहे आणि त्यांच्याकडे एखादं मंत्रीपद आहे म्हणून ही व्यक्ती ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये येते असं होत नाही किंवा हे मंत्रीपद हे ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये घेतलं जात नाही. म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये मंत्रीपदाला एक्सेप्शन देण्यात आलेलं आहे हे याच्यातनं स्पष्ट होतं. त्यामुळेच माणिकराव कोकाटेंनी जरी राजीनामा दिला असला तरीही जर सरकारने ठरवलं आणि त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद देण्याचा असा निर्णय घेतला तर ते माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद देऊ शकतात. माणिकराव कोकाटेंच्या विरोधात जी केस होती ती केस अर्थातच सुरू राहणार आहे. त्याचा निर्णय जो आहे तो ज्यावेळेला येईल तेव्हा येईल. याची पुढची सुनावणी जी आहे ती जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे. मात्र या सगळ्यामध्ये ते आमदार सुद्धा राहणार आहेत, त्यांना अटक सुद्धा करता येणार नाहीये आणि त्यांना जर पुन्हा मंत्री व्हायचं असेल तर त्यांना पुन्हा मंत्री सुद्धा होता येऊ शकतं. कारण ऑफिस ऑफ प्रॉफिट याचं जे डेफिनेशन आहे किंवा ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्येच मंत्री हे ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये येत नाहीत हे याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे माणिकराव कोकाटेंना जर पुन्हा संधी द्यायची म्हटलं किंवा केस संपल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा सरकारने असं ठरवलं की आता क्लीन चिट मिळालेली आहे, म्हणजे जर त्यांना क्लीन चिट मिळाली आणि त्यांना मंत्रिपद द्यायचं असं जर ठरवलं तर ते माणिकराव कोकाटेंना पुन्हा एकदा मंत्रिपद देऊ शकतात. आता माणिकराव कोकाटेंनी सुद्धा राजीनामा देतानाही म्हटलेलं आहे की कोर्टात जे झालं त्यामुळे आणि नैतिकतेच्या आधारावरती मी हा राजीनामा देतोय. सरकारने सुद्धा सुरुवातीला त्यांची खाती काढून अजित पवारांना दिली आणि त्यांना बिनखात्याचा मंत्री ठेवलं. त्याच्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. पण या सगळ्यामध्ये त्यांच्या या नैतिकतेच्या आधारावरती दिलेल्या राजीनाम्याचं पुढे काय केलं जातं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. ही संपूर्ण केस ज्यावेळेला संपेल आणि एक शेवटचा निकाल येईल त्यानंतर सरकार काय करतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण आजच्या सुप्रीम कोर्टाचा निकाल जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये फक्त त्यांची आमदारकीच वाचलेली नाहीये तर मंत्री होण्याची संधी सुद्धा त्यांच्याकडे आहे जर सरकारने ते करायचं ठरवलं तर. आता सरकार हा निर्णय घेतं की नाही हा वेगळा मुद्दा. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.